कथेचं नाव गॅदरिंगचा पाहुणा. परवाचीच गोष्ट. कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो आणि माझा जुना मित्र 20-25 वर्षापूर्वीचा BK मोरे मला भेटला. बेडला मी एकत्र गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. चहा पाणी झालं. महालक्ष्मीचे दर्शन घेतलं आणि जाता जाता दोघांच्या वाटा जेव्हा वेगळ्या झाल्या तेव्हा तोच मला म्हणाला, अरे एवढी पुस्तकं लिहिलीस, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातोस, कधीतरी माझ्या शाळेला भेट दे ना. मी त्याला शब्द दिला, जरूर येईन. तो त्याच्या वाटेने निघून गेला. मी माझ्या वाटेने निघून आलो आणि त्यानंतर काहीच दिवसात कोकणामध्ये आंधळगाव नावाचे गाव होते. या गावाला गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. त्या दिवशी कार्यक्रम झाला. रात्रीचं राहणं झालं. दुसरी दिवशी मित्रांच्या भेटीगाठी झाल्या. जेवण खाणं झालं. परतीच्या प्रवासाला लागलो. परतीच्या प्रवासाला येत असताना सांगली रत्नागिरी या रस्त्यावरती दुपारी 2च्या दरम्यान मला रस्त्याच्या उजव्या बाजूला न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडी अशा हायस्कूलच्या इमारतीचा बोर्ड दिसला. चटकन मला आठवून गेलं, अरे आपल्या मित्राचं हायस्कूल आहे वेळ जायला काय हरकत आहे. मी जायचा निश्चय पक्का केला. गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. ड्रायव्हरला तासाभरात येतो म्हणून सांगितलं आणि फाटकातून आत आलो. रस्त्यावरून आत येता येता फाटकातून आत प्रवेश करता करता पुन्हा एकदा शाळेच्या इमारतीकडे नजर गेली. न्यू इंग्लिश स्कूल कांचनवाडी हे निळ्या आणि पांढऱ्या अक्षरातलं हायस्कूलचं नाव रस्त्यावरून सुद्धा दिसत होतं. एल टाईप सुंदर रंगवलेली इमारत. एका बाजूला बाग होती, दुसऱ्या बाजूला पाण्याचा हौद होता. पोर्चच्या बाजूला, हौदाच्या बाजूला काही मुलं दिसत होती. हळूहळू मी पुढे निघालो आणि शाळेच्या पोर्चच्या जवळपास आलो. धाडपड करतेली मुलं हौदापासून पोर्चमध्ये येताना दिसली. पोर्चमध्ये 2 मला व्यक्ती दिसल्या. पांढरा टी शर्टावर इन शर्ट, 140 रुपयाचा ॲक्शन शूज, बारीकसा बेल्ट घातलेला, कमवलेली बऱ्यापैकी बॉडी, चापून चुपून बसवलेली केस आणि घोटून केलेली दाढी, गळ्यामध्ये फिसल अडकलेली. एकंदरीत रुबाबावरून हे सर शारीरिक शिक्षणचे असावेत याचा मला अंदाज आला. बाजूला खाकी ड्रेसमध्ये एक व्यक्ती दिसली. तो शाळेचा शिपाई असावा हा मी अंदाज केला आणि पुढं 2-4 पावलं गेल्यानंतर मुलांचं आणि सरांचं मला बोलणं ऐकू लागलं. सर मुलांच्याकडे बोलणे, गाढवानो. मुलं जागच्या जागी थांबली. सरांच्याकडे बघू लागली. मुलांनी प्रतिसाद दिला नाही, फक्त बघत राहिली. सर पुन्हा म्हणाले, तुम्हाला ग्राउंडवर जावं म्हणतो ना, दंगा करू नका. मुलं जागच्या जागी थांबली. पोलच्या खाली एक चुणचुणीत मुलगा दिसला. त्याच्या बाजूला एक उंच असा मुलगा होता. मुलांच्या एकूण परिस्थितीवरून माझ्या लक्षात आलं 9वी-10वीचा वर्ग असावा. त्या चुणचुणीत मुलाकडे बघून सर म्हणाले, अमर, मुलांना घेऊन ग्राउंडवर जा आणि मुलांचं ड्रिल घे. तो जागच्या जागी थांबला आणि सरांच्याकडे बघत म्हणाला, सर मुलं ड्रिल सवनं करत नाहीत, डिस्को केल्यागत चालते ती. अरे मग गाढवा, त्यांची नावं घे. अमर म्हणाला, सर काय करायची नावं घेऊन. पोर म्हणतात घे जा 10 वेळा नाव. काय सर खात्यात का गिळत्यात. माझ्या लक्षात आलं. त्या मुलाचं नावही मला कळलं. हा वर्गाचा मॉनिटर असावा, सेक्रेटरी असावा याची मला कल्पना आली. परत त्या मुलाकडे बघत सर म्हणाले, मुलांची नावं घे म्हणताना तू काय ऐकत नाहीस.
सर तेच सांगतोय तुम्हाला, नावं घेऊन काय करायचं? मुलं म्हणतात घे जा नाव, 10 वेळा नावं घे जा. काय सर खात्यात काय गिळत्यात? अरे मग तुला शेकडी कशाला केला? आम्हाला म्हणाला तेच म्हणतोय सर मी. तो आणि काय म्हणतोयस? शेकडी केलं नसतं बरं झालं असतं, पोरं आई म्हणून शिवे दिदी. सर जरा हसल्यागत झाले, वातावरण थोडं शिथिल झालं. आणि मग अमरच म्हणाला, सर तुम्ही येत नाही का ग्राउंडवर? मग मात्र सर चिडल्यागत झाले. आणि मग अमरकडे बघत म्हणाले, गाढवा मला ग्राउंड यायला सांगतोस? जिल्हा स्पर्धेचे फॉर्म भरायचे ते कुणी भरायचे? तुझ्या मानं का माझ्या? तिथं उंच पोरगा होता, त्यानं काय म्हणावं, सर ह्याचा आबा खुरपाय गेलाय. त्या उंच मुलाला म्हणायचं होतं, जर खुरपायला गेला नसता तर फॉर्म भराय आला असता. मग मात्र सर थोडे हसल्यागत झाले, वातावरण पुन्हा शिथिल झालं. आणि मग अमरच सरांना म्हणाला, सर बॉल द्या की बॉल, हबाधबीने खेळतो. ठीक आहे म्हटले, घेऊन जा. मुलांनी बॉल घेतला काय, आणि मुलं ग्राउंडच्या बाजूला दान 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 पळत सुटली. तोपर्यंत मी पोरच्या पायऱ्याच्या जवळ आलो होतो. पायऱ्या चढून वर येताना मला त्या 2 व्यक्तीने पाहिलं आणि ते सर आणि तो शिपाई माझ्या बाजूला आले. तोपर्यंत मी पोरच्या पायऱ्या चढून वरती आलो होतो. मी त्यांना काय विचारायच्या अगोदर त्यांनीच मला विचारलं, कुणाला भेटायचं आहे? मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मला मोरे सरांना भेटायचं आहे. मोरे सरांना म्हटल्याबरोबर ते सर त्या शिपायाला म्हणाले, रंगा, त्या शिपायाचं नाव मला कळलं, यांना साहेबांच्याकडे घेऊन जा. साहेबांच्याकडे घेऊन जा हे वाक्य माझ्या कानावर आल्याबरोबर मी जागच्या जागी थांबलो. त्याचं कारण असं, आजकाल कोण बी कुणाला बी साहेब म्हणते राव. बायको नवऱ्याला साहेब म्हणते, तर आमच्या साहेबांना हे आवडत नाही, आमच्या साहेबांना ते आवडत नाही. आणि नाही का आवडणं आमच्या बाजू काय जाते. बरं, दुसरी गोष्ट आणि साहेब जेवल्याशिवाय म्हणे मी जेवत नाही आणि उपाशी का राहीनास. अहो हिचा साहेब आमदार कचेरीत असतोय, शिपाई. तिथं मग तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाकडून येणाऱ्या ह्याला मिळते 50ची नोट आणि ह्याचा मागचा खिसा फुल भरतो. संध्याकाळी हा शिपाई 10व्यावर जेवाय जातो आणि डुलत डुलत 12 वाजता घरी येतो आणि ही बिचारी उपाशी. साहेब, अहो साहेब कुठं साहेब नाहीत, सगळ्या खात्यात साहेब आहेत. शिक्षण खात्यात साहेब, बांधकाम खात्यात साहेब, महसूल खात्यात साहेब, कुठं साहेब नाहीत. अहो जिथं खातं तिथं साहेब, प्रत्येक खात्यात म्हणून साहेब. बरं, साहेब आहेत, नायाच्यातला भाग नाही बरं का. सुपर क्लास 1 ऑफिसर, सचिव, जिल्हा पोलीस प्रमुख, कलेक्टर, खऱ्या अर्थाने माणसं साहेब. पण कोण बी कुणाला बी साहेब म्हणते. शाळेचे मुख्याध्यापक साहेब, कॉलेजचे प्राचार्य साहेब. अहो साहेब म्हणून एकदा बहुजन समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसला की काय म्हणून त्याच्यात अंतर्बाह्य बदल होतो राव. तो अंतर्बाह्य बदल असा, तो पहिल्यांदा सफारिश होतोय बघा. हां, त्या साहेबाला एक सवय असते, रेटून बोलायचं. समोर याचं ऐकूनच घ्यायचं नाही. मला काय म्हणायचं आहे, मी काय सांगतोय सांग की, मग कशाला बोलतोय. ऐकून एवढं घ्यायचं नाही. साहेब बोलतो कमी आणि मेमो जास्त. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, एकदा बहुजन समाजाचा माणूस साहेब म्हणून त्या खुर्चीवर बसला. त्या खुर्चीचा काय गुण आहे कुणास ठाऊक. हा बहुजन समाजाचा साहेब बहुजन समाजाचंच वाटोळं करतोय. आणि साहेबांना ह्या लवडून भरायची सवय. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, साहेबाच्या पुढनं आणि गाढवाच्या मागणं कवा जायचं नाही. बरं, साहेब आहेत हो, काय नावाचे साहेब आणि कर्तृत्वाचे साहेब आहेत. बाबासाहेब आंबेडकर, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब गाडगीळ,
आप्पासाहेब पवार केवढी मोठी माणसे. अहो नावाचे बी साहेब आणि कर्तृत्वाचे साहेब कितीतरी उदाहरण देता येतील. पण काय साहेब नुसते नावाचे आणि बिनकामाचे साहेब असतात. उदाहरणार्थ आमच्यासारखे आप्पासाहेब कोण विचारत नाही, कोण विचारत नाही, तरी पण नुसत्या नावाचे साहेब. पण खरं सांगू, मी मात्र 2 साहेबांना मानतो. घटनेनं अधिकार दिलेला आहे, हे माझं मत आहे. एक नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब आणि आजची महाराष्ट्राची अस्मिता शरद पवार साहेब. बाकीचे सारे साहेब. कोण 6 बघ, कोण 3 बघ, कोण 4 बघ, काय फरक पडते. आणि म्हणून साहेब म्हटलं की मी भितो बघा. आणि हे आणि साहेब कसल्या अवलादीचा आहे कुणास ठाऊक म्हटलं. हे असा मी विचार मनात करत असताना तो रंगा शिपाई माझ्याजवळ आला आणि मला म्हटला, चला साहेब. त्यानंच मला साहेब केलं. झक मारी त्याच्या पाठीमागून हळूहळू पुढे निघालो. चौकडं नजर माझी फिरत होती. सुंदरपैकी इमारत रंगवलेली. हळूहळू पुढे निघालो. बाजूला पोर्चच्या बाजूला, पोरच्या पिलरवरच्या बाजूला सुंदर अशा ठिकाणी एक शिपाई डावा पाय त्या पिलरला लावून डाव्या तळव्यात उजव्या अंगठ्याने तंबाखू मळत होता. खाकी ड्रेसवरून मला तो शिपाईच वाटला. त्याची माझी नजरानजर झाली. माझ्या बाजूला रंगा शिपाई होता. त्या शिपायानं माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं. नजरानजर झालीच होती. त्याच्या नजरेत बदल वाटला. कदाचित त्याला असं वाटलं असावं कारण हा कोणतरी साहेब आहे. त्याच्या मनाने त्यानं अंदाज केला असावा आणि ताबडतोब तंबाखू मळतेले हात त्यानं पाठीमागं घेतलं. मला मनातल्या मनात हसू आलं. म्हटलं आपलं पोझिशन बऱ्यापैकी आहे बरं का. आपल्याला दुसरीकडे कोण हिंगलत नाही, पण इथं येणं आपल्याला सन्मान दिला. आणि माझ्याकडे बघतच तो हळूहळू बाजूला निघून गेला. जाता जाताना तो पोर्चमधून वर्गाच्या बाजूला निघून गेला. तोपर्यंत मी तिथं त्या पोर्चच्या जवळच्या पिलरजवळ आलो. मी त्या शिपायाकडे बघत असतानाच रंगा शिपाई मला म्हटला, थांबा साहेब. मी थांबलो. इकडे तिकडे बघू लागलो. समोर मला एक खोली दिसली. त्या खोलीच्या वरती मुख्याध्यापक असं लिहिलं होतं आणि BK मोरे असं खाली नावही लिहिलं होतं. बाजूला दारात पडदा होता. BK मोरे मुख्याध्यापक. मी विचार करत असतानाच परवानगी काढण्यासाठी आत रंगा शिपाई निघून गेला आणि मी विचार करू लागलो, अरे मुख्याध्यापक BK मोरे, माझा मित्र तर मुख्याध्यापक नाही, मग हे कोण BK मोरे. मग विचार केला मी, एका शाळेमध्ये असे एकाच नावाचे 2 शिक्षक असू शकतात. मी असा विचार करत असतानाच रंगा शिपाई आत गेला आणि परवानगी काढण्यासाठी साहेबांशी बोलू लागला. तोपर्यंत मी पाठमोरा झालेल्या शिपायाकडे बघू लागलो. तर तो शिपाई प्रत्येक वर्गाच्या पुढून जात होता आणि आता प्रत्येक वर्गातून शिक्षक वाकून बघत होते कोण आलं. माणसाला एक सवय असते, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तो शिपाई तिकडं बघत असतानाच शिक्षकांच्याकडं शिपायाने शिक्षकांच्याकडे बघितलं. एकामेकाला त्यांनी खुनवाखुनी केली आणि तुम्हाला सांगतो सगळ्या शाळेत गोंधळ्यासारखी खुनवाखुनी झाली. ना आई शपथ तुम्हाला सांगतो, शाळा सुरू झाली. त्या सगळ्यांचाच समज झाला, शिक्षण खात्यातले कोणतरी शिक्षण अधिकारीच आले असावे. आणि एकदम शांत सगळीकडे गोंगाट बंद झाला. मी जागच्या जागी थांबलो होतो. तोपर्यंत रंगा शिपाई बाहेर आला आणि मला म्हणला, जावा साहेब. मी हळूहळू पुढे गेलो. पडदा बाजूला केला. आतले साहेब मला बघून उठून उभा राहिले. मी बघतच राहिलो कारण समोर अनोळखी व्यक्ती होती. माझा मित्र नव्हता. ते माझ्याकडे बघतात, मी त्यांच्याकडे बघितलं आणि समोर टेबलाच्या बाजूला एका बाजूला 3 खुर्च्या, दुसऱ्या बाजूला 3 खुर्च्या, साहेबांच्या बरोबर समोर टेबल आणि साहेब पाठीमागं बसलेले. मी साहेबांच्याकडे बघितलं. समोरच्या खुर्चीजवळ गेलो आणि तिथं बसलो. साहेब मला म्हटले बसा, म्हणून मी बसलो.
मी बसलो, पुन्हा एकदा साहेबांच्याकडे बघितलं, साहेबांनी माझ्याकडे बघितलं. अनोखीच व्यक्ती. आता एकदा मी बघितलं, दोनदा बघितलं, आता गडी असला म्हणून काय झालं? किती वेळा बघायस? माझी नजर खाली गेली. काय करावं म्हणून मला प्रश्न पडला. मी डावा पाय उजव्या पायावर टाकला, खिशात हात घातला, अंकरशिप लागला. पायाचे ठीक आहे, हाताचं काय करू म्हणून खिशात हात घातला, अंकरशिप लागला आणि घाम पुसू लागलो. थोडे तर अंतर चालून आलेलो, कुठला आलाय घाम? मी घाम पुसत्याला पाहिल्याबरोबर साहेबांनी बेल मारली. रंगा शिपाई आत आला. गाढवा! मला पुन्हा मनात हसू आलं. विद्यार्थ्यांना शिक्षक गाढव म्हणतात, मुख्याध्यापक शिपायांना गाढव म्हणतात. हे बऱ्यापैकी भरती दिसते वाटतं म्हटलं. पण बोलायचं कसं? मी शांत राहिलो. आणि रंगा शिपायला साहेब म्हटले, फॅन कोणी सुरू करायचा? फॅन सुरू कर. रंगा शिपाई म्हटलं, साहेब केव्हा सांगितलं? सांगायला लागतं? किती वर्ष नोकरी करतोस? रंगा शिपाई सभ्यपणे म्हणाला, साहेब माप 10-20 वर्ष नोकरी झाली या, पण इथं 9 महिने झाले या संस्थेत बदलून आलो या. तर 9 महिने हा बदलून आला आहे, पुढच्या 9 दिवसाचा हिशेब मी तरी कशाला करू? मी काय डॉक्टर आहे? तोपर्यंत त्याने फॅन सुरू केला आणि मी फॅनकडे बघितलं. हळूहळू वारा खाली येऊ लागला आणि मग काय करायचं म्हणून पुन्हा एकदा साहेबांच्याकडे बघितलं आणि टेबलावर मला पाण्याचा तांब्या दिसला. पाणी घ्यावं, थोडंफार प्यावं, कारण अनोळखी व्यक्तीसमोर बोलायला सुरुवात कशी करायची मला प्रश्न पडला होता. मी तांब्याला हात घालणार तोपर्यंत साहेबांनी पडद्याच्या बाजूला चाललेल्या शिपायावर बेल मारली आणि पुन्हा मागं बोलवलं, रंगा गाढवा, साहेबांना ताजं पाणी दे. मी तांब्यातलं पाणी फुलपात्र ओतत असताना शिपायानं माझ्या हातातला तांब्या घेतला, फुलपात्र घेतलं आणि तो साहेबांच्याकडेच बघत बसला. आणि त्यानं काय म्हणावं? साहेब सकाळचं पाणी संपलं होतं, दुपारी तांब्या स्वच्छ धुवून आणून भरून ठेवला आहे. मग तेच सांगतोय, बाहेर जायचं आणि ताजं पाणी घेऊन यायचं. रंगा शिपायाला कळना, सकाळी ज्या हौदातनं पाणी आणलं होतं ते पाणी संपलं होतं. दुपारी परत तांब्या स्वच्छ धुवून त्याच हौदातलं घेऊन आलेलं आहे. आता तेच पाणी बाहेर नेऊन वतायचं आणि त्याच हौदातलं परत आणायचं. शिपायाला प्रश्न पडला, पाणी ताजं कोणचं आणि शिळं कोणचं? पण साहेबांना लवंडून भरायची सवय. झकमारीत शिपाई पाणी आणण्यासाठी रंगा निघून गेला. मी साहेबांच्याकडे बघितलं आणि म्हणून म्हणालो, मी मोरे सरांचा मित्र, त्यांना भेटायसाठी आलो होतो. परवा मला काही दिवसापूर्वी भेटले कोल्हापूरला. असं तोपर्यंत मी बोलता बोलता पडद्याच्या बाजूला बघितलं, मला शिपायाचे पाय दिसले. मगाशी तंबाखू मळत्याला शिपाई तिथे येऊन थांबला होता. सगळी वाकून बघतात, मी बघून असं कुठं आहे? शिपायाचं मला पाय दिसलं आणि त्याच्या कानावर माझे शब्द गेले, मी मोरे सरांचा मित्र आहे. त्यानं चटकन ओळखलं, शिक्षण खात्यातला माणूस नाही. तो तेवढ्यात तिथं थांबला नाही, चटकन परत सगळ्या शिक्षकांच्याकडे गेला. वर्गात सगळीकडे खुनवा खुनवी केली असावी. अरे त्यानं काय म्हणावं? शिक्षकांना सांगितलं, हे शिक्षणाधिकारी नाही, मोरे सरांचा मित्रच आहे. मग पुन्हा होती तशी शाळा सुरू झाली, गोंगाट सुरू झाला होता. मी थांबलो, बसलोच होतो, साहेबांच्याकडे बघत होतो. मोरे सरांचा मित्र साहेबांना कळलं होतं. छान. साहेबाने नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, साहेब चटकन बोलून गेले. छान, बरं झालं मोरे सरांनी तुम्ही भेटायला आलात ते. अहो मोरे सर आमच्या शाळेत 1 नंबरचे गणितचे आणि विज्ञानचे शिक्षक, विद्यापीठात BEdला पहिले आलेत, सुवर्णपदक त्यांना मिळाले. या तालुक्यात त्यांच्या एवढा गणिताचा आणि विज्ञान विषयाचा तज्ज्ञ माणूस नाही. रिसोर्स पर्सन म्हणून गेलेत तालुक्याच्या गावाला. आज नाहीत भेटणार, तेच भेटायचं म्हटलं आलो होतो. मी गॅदरिंगला प्रमुख म्हणून गेलो होतो हे त्यांनी ऐकलं आणि त्यांना आठवल्यागत झालं आणि ते चिटकन, हो आमच्या विषयाचं गॅदरिंग आहे, मी गॅदरिंग घेतो. अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे 5 डिसेंबरला आम्ही गॅदरिंग ठेवलेलं आहे. शुक्रवार आहे ना, त्या दिवशी आम्ही नेहमी डिसेंबर महिन्यातल्या शुक्रवारी गॅदरिंग घेतो.
म्हणजे शनिवारी गॅदरिंगची सुट्टी आणि रविवारची सुट्टी, जोडून सुट्टी आली पाहिजे. मी मनातल्या मनात हसलो. छान कल्पना आहे. हो, सगळी तयारी आमची झालेली आहे. खेळाच्या स्पर्धा घेतल्यात, डॉल्बी सिस्टीम सांगितलेली आहे, रिफ्रेशमेंटची तयारी केलेली आहे. एकही काम अपूर्ण राहिलेलं नाही. फक्त पाहुण्यांची तारीख तेवढी राहिलेली आहे. मी मनात म्हटलं ते तर महत्त्वाचं आहे. पाहुण्यांनी तारीख 5 दिली डिसेंबर तर तुमचं गॅदरिंग, पण ती तारीख घ्यायच्या अगोदर ह्यांनी गॅदरिंग फिक्स करून ठेवलेलं, तारीख फिक्स करून ठेवलेली. आता पुढचा प्रश्न काय, पाहुणे 5 तारखेला येणार का हे साहेबांनाही वाटलं. आणि साहेब म्हटले, अहो पाहुण्यांची जबाबदारी काय माहिती आहे का, ते आमच्या अनिल फडतारेने घेतलेली आहे. तेच सारं पाहुण्यांचं बघतात. कवी आहेत ते. हो, अनिल फडतारे सुधानंदन या नावानं कविता लिहितात. साहेब मला सांगत होते आपल्या शाळेतील कवी शिक्षकाची माहिती. सुधानंदन, आईचं नाव सुधा, नंदन म्हणजे मुलगा, सुधानंदन या नावानं कविता लिहितात. अहो त्यांचा एक कविता संग्रहसुद्धा आहे. हो, अंतरीच्या खुणा हृदयीचा उमाळा, फार सुंदर नाव आहे. सगळीकडे जातात कवी संमेलनला. आणि हा कविता संग्रह त्याच्या स्वतःच्या पैशाने त्यांनी छापलेला आहे. मी मनात म्हटलं पहिल्यांदा सगळे कवी असेच करतात, पदरमोड करूनच छापावं लागतं. पण साहेबांना काय कल्पना, आपल्या शाळेत कवी आहे याचा त्यांना अभिमान. साहेब माझ्याकडे सांगत होते, तोपर्यंत रंगा शिपाई आला, पाण्याचा तांब्या टेबलावर ठेवला आणि फुलपात्र हातात घेऊन पुन्हा तांब्या हातात घेतला, फुलपात्रभर पाणी मला दिलं. मी ताजं पाणी म्हणून प्यालो. रंगा शिपाई तिथं थांबला होता. साहेब माझ्याकडे बघत होते आणि सांगत होते आपल्या अनिल फडतारेंच्याबद्दलची माहिती. त्यांनीच पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे रंगा जा फडतारे सरांना बोलव, कुठं आहेत बघ, वर्गाव आहेत का, स्टाफरूममध्ये. म्हटले स्टाफरूममध्ये आहेत ते, जा त्यांना बोलवून आण. साहेब अनिल फडतारेंना बोलावायची रंगा शिपाईला त्यांनी सांगितलं. मी त्या कवींची वाट पाहत होतो. साहेब कवीची माहिती सांगत होते. थोडा वेळ निघून गेला, पडदा हलला आणि नाजूक आवाज आला, सर आत येऊ. मी पडद्याच्या बाजूला बघितलं. गौरवर्ण, भाऊक नजर, रोळलेले केस, कुरळे असे रोळलेले केस, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पॉलिश केलेल्या चपला आणि डाव्या करणीचं नख थोडंसं वाढलेलं. अंतरीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ते आले. माझ्या विरुद्ध बाजूला ज्या 3 खुर्च्या होत्या त्या बाजूला ते बसले. माझं तोंड पश्चिमेला होतं, त्यांचं पूर्वेला होतं. साहेब उत्तरेला तोंड करून बसले होते आणि साहेब त्या फडतारे सरांच्याकडे बघत म्हणाले, फडतारे सर. तोपर्यंत अनिल फडतारेने भाऊक नजरेने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि साहेबांच्याकडे बघत ते म्हणाले, काय सर मला बोलवलं, काय काम होतं. अहो तेच ते गॅदरिंगच्या पाहुण्यांच्या संबंधी. काय झालं त्या तारखेचं आणि पाहुण्यांचं. फडतारे सर शांतपणे म्हणाले, सर काळजी करू नका, मी रात्री फोन लावला होता. मग मात्र सर म्हणाले, अहो फोन कशाला लावला फडतारे सर, तुम्हाला 500 रुपये ॲडव्हान्स दिला आहे, जाऊन भेटायचं. अशा माणसांना फोनवर तारखा कशा घ्यायच्या. नाही सर काही काळजी करू नका, मला त्यांनी शब्द दिलेला आहे, पाहुणे येणार म्हणजे येणार आणि 5 तारखेलाच आपलं गॅदरिंग होणार. एवढा आत्मविश्वासानं बोलणाऱ्या कवीकडे मी एकदा पाहिलं आणि विचारावं तरी म्हटले, यांच्या शाळेचा गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा कोण आहे. मी फडतारे सरांच्याकडे बघित म्हणालो, कोण आहे तुमच्या गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा. फडतारे सर माझ्याकडे बघत म्हणाले, आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत असं म्हटल्याबरोबर मला धक्काच बसला. यांच्या शाळेचा पाहुणा गॅदरिंगचा मी आहे आणि मलाच माहिती नाही, हे कसं काय शक्य आहे. तरी बरं मी मोरे सरांचा मित्र म्हणून साहेबांना सांगितलं होतं, अजून नाव सांगितलं नव्हतं. आता मनात ठरवलं नाव सांगायचंच नाही, बघू तरी फडतारे सरांची माझी कशी ओळख आहे. म्हणून मी फडतारे सरांच्याकडं पाहत कुतूहलाने विचारलं,
आप्पासाहेब खोतांची तुमची ओळख आहे? फडताडे सर म्हणाले, मग फार चांगली ओळख आहे माझी. मी म्हटलं, कुठे ओळख झाली तुमची? वाळव्याच्या साहित्य संमेलनात आप्पासाहेब खोत आले होते, भास्कर चंदनशिव होते, वामन होवाळ होते, विश्वास पाटील होते, विजय जाधव होते, ही आमची सारी मंडळी तिथं होती. त्या ठिकाणी भेटले. आम्ही सर्वांनी मिळून चहा घेतला आणि त्यावेळेला मला सरांनी शब्द दिलेला आहे. कारण मी त्यांना म्हणालो, माझ्या छोट्याशा शाळेत तुम्ही यायला पाहिजे. सरांनी मला तेव्हा शब्द दिला, जरूर येईन. मग माझ्या लक्षात आलं, अरे 5-10 वर्षापूर्वी वाळव्याच्या साहित्य संमेलनाला मी गेलेलो, तिथं हा मुलगा भेटलेला आणि मी त्याला शब्द दिलेला. बरं, कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फिरत असताना अनेक ठिकाणी अनेक माणसं भेटत राहतात, चाहते भेटत राहतात, लेखक मंडळी, नवोदित लेखक मंडळी भेटत राहतात. सगळ्यांचीच नावं लक्षात राहतील असं नाही आणि सगळ्यांची चेहरे बी लक्षात राहतील असं नाही. पण त्या अनिल फडताऱ्यांना मी तरी लक्षात राहायला पाहिजे होता. मला तर त्यानं ओळखाय पाहिजे होतं. मी त्याच्या समोर बसलो होतो तरी तो मला ओळखत नव्हता. बरं झालं म्हटलं नाव सांगितलं नाही. मी येणार आहेच, मग जरूर. मला त्याने शब्द दिलेला आहे, येणार म्हणजे येणार. आता काय बोलायचं? मी काहीच बोललो नाही. ठीक आहे म्हणालो. आणि मग फडतारे सर साहेबांच्याकडे बघत म्हणाले, साहेब तुम्ही प्रमुख पाहुण्यांची काळजी करू नका, ती जबाबदारी माझी. मी येऊ? ते शांतपणे उठले आणि हळूच निघून गेले. मग मात्र मीच साहेबांना म्हणालो, तुमच्या शाळेत कवी सदानंदन फार हुशार आणि सभ्य माणूस, चांगला दिसतो कवी. हो, अहो तरच तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगणार आहे. मोरे सरांचे मित्र काय ना आमचे मित्र काय, मी त्याला जावई करून घेणार आहे. आता मी नको म्हणू, नवोदित कवींची लग्न होणं अडचणीचा प्रश्न. आणि अशा वेळी मुख्याध्यापकांच्या मनातचा विचार त्याने बोलून दाखवलेला. मी म्हटलं छान कल्पना आहे, छान कल्पना आहे म्हटलं. साहेब चटकन उठले हा आणि माझ्याकडे हात करून टाळी देण्यासाठी म्हणे, छानच कल्पना म्हटलं. साहेबांनी म्हणावं, माझ्या कल्पनेने नशीब द्या टाळी. झक मारीत मी टाळी दिली. जावाय त्यांचा होणार, हात माझा पोळला. साहेब खाली बसले. साहेबांच्या मनातले मी बोललो होतो आणि म्हणालो, फार चांगला माणूस आहे. साहेब मला म्हणाले, मला कसा माणूस आहे तो मला कळलाच होता. आणि म्हणून साहेब मला म्हणाले, मी त्यांना जावई करून घेणार आहे. चांगली गोष्ट होती. आता साहेबांच्या मनातले मी बोललो होतो, त्यामुळे साहेब म्हणाले, आता मोरे सरांचे मित्र आणि आमचे मित्र काय, चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. मी म्हणालो, नको नको, मला गेलं पाहिजे, माझं काम. नाही नाही, थांबायचं. मोरे सर मला काय म्हणतील. ए रंगा, रंगा तिथंच होता, जा रे 4 चहा घेऊन ये. मी म्हटलं नको, नाही 4 चहा घेऊन ये आणि बघ बिस्किटचा पुडा बी घेऊन ये. पण रंगा, बिस्किटचा पुडा घेऊन आल्यानंतर स्टाफरूममध्ये जायचं नाही. मला परत मनात हसू आलं. कारण का, समजा रंगा शिपाई स्टाफरूममध्ये बिस्किटचा पुडा घेऊन गेला तर स्टाफरूममध्ये असणाऱ्या शिक्षकांनी, आप तासाला असणारे शिक्षक जे होते, त्यातला प्रत्येक शिक्षकांना म्हणणार, रंगा बघू एक बिस्किट कसं लागते. तो दुसरा म्हणणार, बघू कसं लागते. असं करता करता तो पुडा तिथंच संपायचा आणि रंगा शिपाई नुसता कागदच घेऊन यायचा. हा अनुभव होता. म्हणून कदाचित साहेब त्यांना म्हणाले असतील, रंगा बिस्किटचा पुडा घेऊन याचा, पण स्टाफ रूममध्ये जायचं नाही. बरं जा चहा आणायला. सायकल आहे का? रंगा शिपाई म्हटलं हाय. किटली हाय म्हटले. मग जा जा म्हणून साहेब सांगत होते, पण रंगा जागचा हालत नव्हता. एकदा शंकास्पद नजरेनं माझ्याकडे बघत होता आणि एकदा साहेबांच्याकडे बघत होता. थोडा विचार केला, माझ्या लक्षात आलं तो असं का करतोय. जा की, जातो की म्हणायचं आणि तिथंच थांबायचं. साहेबांच्याकडे बघायचं आणि खुणवत होतं. हे माझ्या लक्षात आलं. त्याचं कारण असं असावं, कारण शाळेच्या बाहेर चहाचा गाडा, तिथला चहा हा आणत असायचा. बऱ्याच वेळा चहा उधार आणायचा आणि चहावाल्याची उधारी खूप राहायची. एक दिवस चहावालाच रंगाला म्हणाला, हे बघ तुझा साहेब कोण आहे मला माहिती नाही, आमचा हातावरचं पोट आहे, पहिली उधारी द्यायची आणि चहा घेऊन जायचा.
हे असं 100% घडलं असणार आहे. हे सगळीकडेचाच अनुभव असा आहे. त्यामुळं आता चार आणायला सांगितले, पण पैसे कोणी द्यायचे म्हणून रंगा साहेबांच्याकडे बघत होता आणि खुणवत होता. साहेबांचे काय ते लक्षात आलं नाही. शेवटी रंगा म्हणाला, साहेब चहा आणायला जातो, पण काय जाम की लवकर, साहेबांना वेळ नाही. झक मारीत रंगा जायचं सोडून साहेबांच्या टेबलाजवळ गेला, ड्रावर उघडलं, हातकन 100ची नोट हातात घेतली. माझ्यासमोर साहेबांचा नाईला झाला. द्यायचं होतं 50, घेतलं 100. तरी पण साहेब म्हटले, अरे 100 असू देत. असू देत याचा अर्थ असा होता, पहिली उधारी देतो आणि नंतर चहा घेऊन येतो. रंगा चहा आणायला निघून गेला. सायकल आहे का नाही साहेबांनी विचारलं होतं, पण खरं तर शिपायाची सायकल असते, पण शिपाई आपली कधीच सायकल घेऊन जात नाही. तर बिनकुलपाची नवीन एखाद्या मुलाची सायकल घेऊन जातो. ती सायकल असते बागेजवळ. ती बागेतल्या झाडाला लावलेली सायकल तो घेऊन जातो, आपलं काम करतो. मग ऑफिसात जायचं असू दे, एखाद्या बँकेत जायला असू दे, पोस्टात जायचं असू दे, कुठलंही काम असू दे, शिपाई आपली सायकल नेतच नाही. आणि काम झाल्यानंतर बागेतल्या झाडाला लावलेली सायकल हा ऑफिसच्या भिंतीला लावून ठेवतो. ते पोरगं शाळा सुटल्यानंतर झाडाजवळ जातं आपल्या सायकलीचे बघायला ठेवलेल्या ठिकाणी, तर तिथं सायकल नसते. सगळीकडे शोधाशोध करतं, त्याला सायकल सापडत नाही. मग ते साहेबांच्याकडे येतं आणि रडतच येतं. आणि साहेबांना म्हणतं, साहेब माझी सायकल कुठं गावानं झाली, या कुणी नेली वाढतं. तिथंच शिपाई असतो. तो काय म्हणतो, हे कुठे ठेवली होतीस? ते पोरगं म्हणतं, झाडाला लावली होती. झाडाला कुठे? त्या आपीच्या भिंतीला आहे, जा बघ जा. हा अनुभव प्रत्येक शाळेतला, तो बी इथंच असावा. म्हणून साहेब त्याला म्हणाले, सायकल आहे का? तर त्यानं आहे म्हणून सांगितलं. तो चहा घ्यायला निघून गेला. आता साहेब माझ्याकडे बघत होते. मोरे सरांचा मित्र म्हटल्यावर चहाला वेळ होता. साहेब आपल्या शाळेचं कौतुक सांगायला लागले. माझी शाळा या तालुक्यात नाही, जिल्ह्यात 1 नंबरची आदर्श शाळा आहे. शाळेतले सगळे उपक्रम, शालेय उपक्रम मी राबवत असतो. खेळ असू दे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सहल आणि काय असतील ते उपक्रम, सगळे उपक्रम मी राबवत असतो. त्यामुळं माझी शाळा एक आदर्श आहे आणि 100% माझ्या शाळेचा निकाल असतो. माझ्या शाळेत एक 4च शिक्षक असे आहेत की त्यांच्यावरच पूर्ण जबाबदारी. त्यामुळं मी हे सारं काम करत असतो. मी म्हणालो, मोरे सरांनी मला सांगितलेलं आहे तुमच्या शाळेबद्दल, म्हणून तर भेटायला आलो. तेच म्हणतोय ना, आता मी मुख्याध्यापक आहे, पण तुम्हाला सांगतो, मी ज्या खुर्चीवर बसलो आहे ना, हे खुर्चीवर बसलेलं नाही. साहेब खुर्चीवरच होते. मी त्यांच्याकडे बघितल्याबरोबर साहेब म्हणाले, मी खुर्चीवर बसलोय, पण खुर्चीवर नाही, मी वाघावर बसलोय. वाकून बघितलं, खुर्चीच होती. आणि साहेब स्वतःशीच हसले. साहेब आपल्या शाळेचं भरभरून कौतुक करत होते आणि शाळेच्या संदर्भात सांगत होते. तोपर्यंत पडदा हल्ला आणि आवाज आला, सर आत येऊ असं म्हणायच्या अगोदर ती व्यक्ती सरळ धाडकन आत आली. जिथं फडतारे सर बसले होते त्याच खुर्चीवरला पूर्वेला तोंड करून बसले. माझं तोंड पश्चिमेला. आमच्या दोघांची नजरानजर झाली आणि साहेब त्या व्यक्तीला म्हणले, कपाळे सर मगाचे शारीरिक शिक्षणचे सर होते, काय काम काढले? अहो हेच ते जिल्हा स्पर्धेचे फॉर्म भरलेत, त्यांच्यावर तुमच्या सह्या लागत आहेत. ठीक आहे. पडताळे सर निघून गेले होते. कपाळे सर आत आले होते. त्यांनी फॉर्म टेबलावर साहेबांच्या ठेवले. साहेबांनी एकदा फॉर्मकडे पाहिलं आणि फॉर्म चालता चालता म्हणाले, म्हणाले कपाळे सर जन्मतारखा रजिस्टर नंबर बरोबर आहेत का? काळजी करू नका, व्यवस्थित आहेत. सह्या करत असताना 1-2 फॉर्मवर सह्या केल्या आणि कपाळे सर साहेबांच्याकडे बघत म्हणाले, कारण साहेबांनी कपाळे सर म्हणून त्यांना हाक मारलं होतं. मला त्यांचं नाव कळलं होतं. मी हा माणूस साहेबांशी काय सांगतोय म्हणून कुतूहलानं कान देऊन ऐकत होतो. आणि कपाळे सर साहेबांना म्हणाले, सर एक काम होतं. काय हो? अहो ते गॅदरिंगचा पाहुणा फडतारे सर मी सांगणार आहेत. होय.
पण मला काय वाटतं, काय फडतरे सरांच्या तुम्ही नादाला लागू नका. का, काय झालं? अहो ते तुम्हाला गंडी होतील ते कसं काय? तेच आहे ते, त्याने आप्पासाहेब खोतांना प्रमुख पाहुणा म्हणून सांगितलेलं आहे. बरं मग आप्पासाहेब खोत म्हणजे ग्रामीण लेखक तर होय, मग ग्रामीण म्हणजे गावंडळच की, अशा माणसाला कशाला आणायचं? मग मात्र साहेबांना कपाळे सरांच्या बोलण्याबद्दल शंका आली. हा माणूस अनिल फडतारेबद्दल पूर्वग्रह दूषित होता हे मलाही कळलं होतं. ते म्हटले का नको त्यांना? अहो कशाला म्हटले, तुम्हाला ग्रामीणच लेखक आणायचे आहेत ना, तर ग्रामीण लेखिका आणूया की. लेखिका होय. कपाळे सर म्हटले अहो बाई माणूस असले की माणसं लय जमत्यात. मी मनात म्हणलो माणसं कशाला जमवायची आहेत, गॅदरिंग मुलांचं आहे. पण मी आपलं ऐकत होतो, साहेबांना सांगत होते मग ग्रामीण लेखिका ना कुणाला आणता? अहो माप आहे, खूप आहेत, कुणाला आणता? सही करता करता तिसरा फॉर्म बाजूला ठेवल्यानंतर साहेब त्यांच्याकडे बघत म्हणाले कुणाला आणता? अहो दया पवार. साहेबांनी सह्या करायचं थांबून कपाळे सरांच्याकडे बघितलं. मी मनात आश्चर्यचकित झालो. दया पवार? ते कपाळे सर म्हटले राहू दे, चारुता सागर. मग तर मला काय बोलावा प्रश्न पडला. मी दिग्मूढ झालो आणि साहेबांनी तरी डोळे वटरून त्यांच्याकडे पाहिलं. चारुता सागर? राहू दे चारुता सागर म्हटले. आरती प्रभू? मग तर साहेबांनी चष्मा काढून डोळे वटारून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले कपाळे सर लाज वाटते का, कुणाची नावं घेत आहे? दया पवार, चारुता सागर, आरती प्रभू अरे पुरुष आहेत, टोपण नावानं लिहितात. दगडू रामा पवार, फोर्ड फाउंडेशनचं पारितोषिक, बोलूत, आभाळावडा मोठा माणूस. चारुता सागर नागिन कथासंग्रह वाचलाय का? दिनकर दत्तात्रय भोसले. आणि आरती प्रभू नक्षत्राचे देणे. आभाळा एवढी मोठी माणसं आणि यांची तुम्ही नावं घेता. मग मात्र त्यांचा चेहरा पडला आणि कपाळे साहेब मला कल्पना नव्हती. मग मध्ये बोलायचं नाही म्हटलं. हे घ्या फॉर्म आणि हे तुमचं अक्षर नाही म्हटले. तर कपाळे सर पुन्हा म्हणजे नाही माझं अक्षर जरा चांगलं नाही म्हटले. ते मी संकपाळ सरांनी लिहायला सांगितलं. संकपाळ सर नाही म्हणत होते, पण मी म्हटलं धाब्यावर जेवण देतो. मग ती तयार झाली. मग तर साहेब चिडलेच. हे फॉर्म घ्या आणि जावा. ते फॉर्म घेऊन निघून गेला. आणि मग साहेब म्हटले बघा अशी माणसं आहेत. मग मला कळलं ह्यो वाघाव का बसलाय. ते निघून गेल्याबरोबर साहेब मला म्हणले काय सांगायचं साहेब, अलीकडच्या शिक्षकांचंच काय, कुणाचंच वाचन नाही. एकदा माणूस नोकरीला लागला, शिक्षक म्हणून लागू दे, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक म्हणून सरकारी नोकरीला कुठल्याही ऑफिसमध्ये लागू दे, माणूस वाचतच नाही. आणि काय वाचाल तर वाचाल. माणसं वाचतात कुठं? एस टीच्या प्रवासात समोरच्या माणसाच्या शीटवरचं वर्तमानपत्र घ्यायचं, स्वतः वाचायचं आणि त्या माणसांचा डोळा चुकून पिशवीत घालून बायकोला वाचायला घरी न्यायचं. ही माणसांची प्रवृत्ती. पण माझ्या शाळेत साहेब तसं नाही. माझं स्वतंत्र वाचनालय आहे शाळेत. अनेक चरित्र पुस्तकं आहेत. फडतारे सर आमचे आणि कदम मॅडम हे खास वाचनालयाकडे लक्ष देतात. दर आठवड्याला एखाद्या प्रत्येक मुलानं एक तरी पुस्तक वाचलं पाहिजे, हा आमच्या शाळेचा दंडक आहे. आणि मग हे शिक्षक आमचे असे, हे कपाळे सर संस्थेचा माणूस, संस्थेनं आमच्या हेर म्हणून ठेवला आहे. कसा बीपीएड झाला पास ते त्याचं त्याला माहिती. अहो इथं नुसती टाचणी पडली तर तिथं स्फोट झाला म्हणून जाऊन सांगतोय संस्थेमध्ये. अशा माणसाची काम करावं लागतं. साहेबांचं खरं होतं. असतात काही शाळेत असे माणसं. साहेब बोलत होते, मी ऐकत होतो. च्या कधी येतो याची वाट पाहत होतो. तोपर्यंत पुन्हा पडदा हल्ला आणि व्यक्ती आत आली. सर आत येऊ, नाजूक आवाज आला. मी बघितलं
या या म्हटल्या कदम मॅडम या. मी कदम मॅडमच्या पाहिलं. सुंदरशी शोभिवंत अशी निळ्या रंगाची साडी होती. बऱ्यापैकी दिसायला छान होत्या त्या. त्यांनी भावूक नजरेने एकदा माझ्याकडं पाहिलं, एकदा साहेबांच्याकडं पाहिलं, पुन्हा आणि त्यांनी माझ्याकडेच कटाक्ष टाकला. आता मी बाईकडे बघू नये असं कुठं आहे. मी बाईंच्याकडं पाहिलं. कदमबाईंच्याकडे मी पाहिल्यानंतर कदमबाई लाजल्या. मी नाही लाजलो. तर लाजायचं माझं वय संपलं आहे आता. आणि कदमबाईंच्याकडं पाहत साहेब म्हणले, मॅडम काय काम होतं? मॅडम म्हटल्या, सर एक काम असं होतं, स्वागत गीत बदलूया का? साहेब म्हणजे नको नको नको. अहो गॅदरिंगला आता कमी वेळ राहिलेला आहे आणि तुम्ही स्वागत गीत बदलणार, मुलींचा ऐनवेळी पाठ होणार नाही, तुम्ही प्राउडिंग मोठ्यानं करणार, पाहुणं तुमच्याकडेच बघत बसणार. त्यापेक्षा आई ते गीत असू दे. पण कदम मॅडम हट्ट तोडायला तयार नव्हत्या. ते साहेबांच्याकडे बघून म्हणाल्या, अहो सर स्वागत गीत फार छान आहे आणि फडतारे सरांनी लिहिले. फडतारे सरांनी लिहिले म्हटल्यावर फडतारे सर मुख्याध्यापक मोरे सरांचा वीक पॉईंट, कारण भावी जावं फडतारे सरांनी लिहिले म्हणाल्या. आणि मेरा पियागर आहे या चालीवर आहे. मी कपाळाचा हात मारला मनातल्या मनात, कारण स्वागत गीत मेरा पियागर या चालीवर माझा जीव राही ना. मी कदम मॅडमकडे पाहत म्हणालो, मॅडम 2 ओळी म्हणा. मॅडमला तेवढीच संधी होती. साहेबांचे चेहरा खुल्ला होता, कारण फडतारे सरांनी गीत लिहिलं होतं, साहेबांनी मुख संमती दिली होती आणि मी तरी आग्रहच केला होता. आणि मग मॅडम सुंदर आवाजात 2च ओळी म्हणाल्या, गेस्ट आले हो ज्ञान मंदिरी हो ज्ञानजी. आणि साहेब एकदम खुश. लगेच साहेब माझ्याकडे बघत म्हणाले, आप्पासाहेब खोतानाही गीत आवडेल का? मी मनात म्हणालो, त्याला नाही आवडाय काय होते, त्याच्या बाप जयदेंद्र असलं कवा गीत ऐकलंय वय. लगेच साहेब कदम मॅडम भात म्हणाले, ठीक आहे मॅडम, पण मुलींचं पाठ झालं पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे म्हणाले. मॅडम निघून गेल्या. शाळेची हळूहळू मला प्रगती कळत होती. नवीन काहीतरी करण्याचा प्रघात प्रत्येक शाळेमध्ये एखाद्या दुसऱ्या शिक्षकांच्याकडे असतो. तो मॅडमकडे होता हे माझ्याही लक्षात आलं. मी चहाची वाट बघत होतो. साहेब माझ्याशी बोलत होते. थोडा वेळ इकडं तिकडच्या गप्पा झाल्या आणि साहेब मला सांगत होते, शाळेबद्दलच्या प्रगतीचा अहवाल माझ्यासमोर ठेवत होते. तोपर्यंत पुन्हा पडदा हल्ला. सर आत येऊ म्हणत शिक्षक आत आले. या म्हटले छत्रे सर या. छत्रे सर आत आले. मी छत्रे सरांच्याकडे बघितलं. रिटायरमेंटला 2-3 वर्ष असावी इव त्यांचं वय होतं. डोक्याचे केस विरळ झाले होते आणि ते पिकलेले होते. हाफ मॅनेला होता, तोही थोडा मळकट होता. काळी पॅन्ट होती, पण पॅन्टची शिलाई उसवली होती. पायात तुटत आलेल्या चपला आणि हातामध्ये एका कागद, दुसऱ्या हातामध्ये चष्मा. आणि वर्गात साहेबांच्या केबिनच्या बाहेर मुलांचा दंगा. अशा परिस्थितीत शिक्षक आत आले. या छत्रे सर म्हणाले, मुख्याध्यापक म्हणतात ह्या शिक्षकांचं मला नाव कळलं. काय काम होतं असं विचारायच्या अगोदरच साहेब म्हणाले, छत्रे सर बाहेर मुलांचा दंगा कसलाय? ते म्हणजे कार्यानुभवचा तास आहे. मग कार्यानुभवचा तास माझ्या केबिनच्या पुढं कुठं? अहो त्या मुलांना सांगा तरी काहीतरी. ते बाहेर गेले. मुलांना सांगितलं वर्गात जावं म्हणून. आणि सर आत आले आणि हातातला कागद, एका हातातला चष्मा पाहिल्याबरोबर साहेबांच्या लक्षात आलं छत्रे सरांना काय हवं आहे ते. हातातल्या कागदाकडे बघत मुख्याध्यापक मोरे सर म्हटले, छत्रे सर रजा पाहिजे असेल तर रजा मिळणार नाही. छत्रे सर म्हटले, रजाच पाहिजे होती सर. अहो पण छत्रे सर तुम्ही ज्येष्ठ शिक्षक, आपल्या परवाच्या गॅदरिंगच्या मीटिंगला काय ठरलंय की गॅदरिंग झाल्याशिवाय कुणी रजा काढायची नाही. छत्रे सर बसत म्हणाले, होय ठीक आहे सर, ठरलं होतं असं. मी रजा काढणारच नव्हतो, पण फार महत्त्वाचं काम आहे. असं काय काम काढलं तुम्ही? काम काय सांगायचं साहेब, गायव्याला झाल्या. होय साहेब, पहिला रोग आहे 70,000 रुपये. कधी येणार काय ठरणार? मग मला रजा काढावी लागल. रजा किती दिवसाची? 4 दिवसाची. म्हणजे मेडिकल इलाज नाही म्हटले. गाईच्या बाळंतपणासाठी नाही इलाज आहे म्हटले. आणि मग गॅदरिंगला मी काय करू?
तुम्ही काही काळजी करू नका साहेब, माझं काम मी ॲडजस्ट केले. काय ॲडजस्ट केलं सांग? माझं काम मी आर मोहिते सरांच्याकडे दिले. आर मोहिते सरांच्याकडे दिले म्हटल्याबरोबर साहेब कापाव हात मारला आणि म्हटले आर काय केलं जा छत्रे सर? तो आर मोहिते काय चांगला माणूस आहे का? गेल्या वर्षी गॅदरिंगच्या वेळी त्यानं 4 किलो चिवडा आणि रिकामा तेलाचा डबा घरला नेला. मला कल्पना नव्हती सर. तुम्हाला काय कल्पना असते या? त्या कामाचा इचका करून ठेवला तुम्ही. पण रजा मला पाहिजे सर. रजा मिळणार नाही. मग खुर्चीवरून छत्रे सर उठले. म्हणले मोरे सर माझ्यावर नेहमी तुम्ही अन्याय करता. मी बघत आलोय म्हटले माझ्यावर अन्याय करता. मी जे शिक्षक असताना माझा नेहमी अपमान करता आणि मला नेहमी तुम्ही पाण्यात बघता. आपण असं काय केलंय? मी काय केलं? आता बघाच की मला रजा मागताना तुम्ही रजा देत नाही. मोरे सर तुम्ही एक विसरताय. मी त्या संस्थेतून या संस्थेत आलो. खरं तर आम्ही हायस्कूल सुरू केलं हे विनादान हायस्कूल असताना आम्ही सुरू केलं. आम्ही एक चूक केली. मी दुसऱ्या संस्थेत गेलो आणि पुन्हा या संस्थेतल्या लोकांनी मला इथं बोलवून घेतलं म्हणून इथं आलो. मी त्या संस्थेत असतो तर केव्हाच तिकडे त्या संस्थेत हेडमास्तर झालो असतो आणि इथं थांबलो असतो तर काय काय तर अहो साहेब तुमच्या जागी मी असतो माझ्या जागी तुम्ही असता. मग मात्र साहेबांच्या अस्मितेला धक्का लागला आणि यांचे बी अस्मितेला धक्का लागल्यासारखंच हे बोलले. त्यांनी टेबलावर कागद ठेवला आणि छत्रे सर म्हणाले तुम्ही रजा द्या अगर न द्या पण मी मात्र रजा मिळाली असं समजूनच 4 दिवस येणार नाही. पाठ फिरवली. माझ्याकडे एकदा बघितलं आणि साहेब निघून गेले. साहेब माझ्याकडे बघत म्हटले काय करायचं साहेब? निम्मा स्टाफ असा आहे. मग मला कळलं ह्यो वाघाव का बसलाय. शाळेच्या प्रगतीचा अहवाल सांगत होते. मधल्या काळात अशा काहीतरी घटना घडत होत्या. आता मी चहाची वाट बघत होतो. तोपर्यंत तो मगाचा शिपाई आत आला. रंगा शिपाई चहा आणायला गेलता. तो रामा आत आला कारण साहेबांनी त्याला रामा म्हणून हाक मारली. रामा आत आला. रामा अरे तो रंगा का आला नाही? तेच आहे बघा साहेब. हां त्याला कुठलंही काम सांगा तो एक काम धड करत नाही आणि एका कामाला गेला की 1-2 तास तिकडंच थांबतो. एका शिपायानं दुसऱ्या शिपायाबद्दल केलेली तक्रार सगळीकडेच अशी असते. बरं ठीक आहे तू जरा चौकशी कर थांब बाहेर. रामा शिपाई बाहेर निघून गेला. तोपर्यंत थोड्या वेळातच रंगा आत आला. साहेबच्या हां ठीक आहे म्हटले. जा रामा पडद्याच्या बाहेर देव असेल असा अंदाज करून साहेब म्हटले जा छत्रे सरांना बोलो आणि कदमबाईंनाही बोलो. तोपर्यंत रंगा शिपायानं माझ्याकडे चहा कपामध्ये ओतला. माझ्या हातात चहा दिला. मी चहाचा पहिला घोट घेतला. साहेबाने एक चहा दिला आणि मी चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर रंगा शिपाई माझ्याजवळ येऊन म्हणाला चहा जरा तुरट असतो कारण चहावाला दत्तू चहात गवती पानं टाकतो. चहा जरा त्रुट असतो पण तब्येतीला चांगला असतो आणि जरा देऊ मी मनात म्हणणार होतो बाहेर नेऊन वत. तोपर्यंत साहेबच त्याला म्हणाले अरे किती रंगा वेळ हा. रंगाने म्हणा अहो काय सांगायचं साहेब काय झालं काय झालं काय? चहावाला दत्तू दाढी करायला गेलता. अरे मग तिची बायको नव्हती का तिथं? होती की पण ती भजी स्पेशालिस्ट आहे. मला कळ नाही. मी चहाचा घोट घेता घेता विचार करू लागलो उशीर का झाला तर चहावाला दत्तू दाढी करायला गेलता. त्याची बायको तिथं होती का नाही तर ती भजी स्पेशालिस्ट आहे. विचार करता माझ्या लक्षात आला दुपारची वेळ आहे. शाळेच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला दत्तू नावाच्या माणसाचा चहाचा गाडा आहे. पण दुपारी गिऱ्हाईक नसल्यामुळंच तो सलूनमध्ये दाढी करायला गेला होता. त्याची बायको गाड्यावरती असते पण ती कधी चहा करत नाही. तिच्या हाताला चव नसते म्हणून ती भजी करते. दाढी करून येईपर्यंत हा रंगा शिपाई तिथं थांबला. दत्तू आल्यावर चहा केल्यावर मग चहा घेऊन आला म्हणून तो म्हणला उशीर का झाला? चहावाला दत्तू दाढी करायला गेलता. त्याची बायको होती का नाही तर ती भजी स्पेशालिस्ट आहे. ठीक आहे म्हटले. तोपर्यंत कदमबाई आणि फडतारे सर आत आले. माझ्या मनात चहा पेता पेता शंका येऊन गेली. फडतारे सर जावय म्हणून ठीक आहे 4 चहा
एक साहेबांना, एक मला, एक जाऊन फडताऱ्यांना आणि चौथाच्या कदमबाईनाच का? नाही म्हटलं तर माझ्या मनात पाप आलंच. मी शंकेनं बघत होतो, पण साहेबच तोपर्यंत म्हणाले. कारण तोपर्यंत कदमबाईंना चहा दिला होता, फडतारे सरांना चहा दिला होता. आणि कदमबाईंच्याकडे बघत साहेब म्हणाले, कदम मॅडम, तुमचं घर शाळेच्या जवळ आहे. दुपारच्या सुट्टीत दररोज तुम्ही चहा घ्यायला जाता. खरं तर 11 ते 5 शाळेचा प्रिमाइस सोडायचा नाही, हा नियम आहे. तुम्हाला तोंडी सांगितलं, लेखी मेमो दिला, तुम्ही दररोज चहा घ्यायला जाताच. निदान आज तरी जाऊनी म्हणून चहा घ्यायला बोलवलंय. कदमबाई फार हुशार. कदमबाईने चहाचा घोट घेतला आणि कदमबाई हळूच काय म्हणाल्या, सर मला 4था तास आप होता, मी चहा घेऊन आले. माझ्या हातात कपच होता, नाहीतर कपाळ हात मारून घेतला असता. चहा पिऊन झालं, सगळे निघून गेले. मी उठलो, येतो म्हणाले आणि उठतोय तोपर्यंत साहेब म्हणाले, साहेब मोरे सरांचे मित्र तुम्ही. आता मोरे सर काय नाहीत, पण 5 तारखेला गॅदरिंग आहे. तर होय, मोरे सर येणार त्यावेळी. आणि तुम्ही कधी आप्पासाहेब खोतांची कथा ऐकली? तर मी म्हटलं नाही हवा. मग या ना त्या दिवशी, मोरे सर बी भेटतील, गॅदरिंगला तुम्ही याल. अहो त्यांची महापूर कथा मी ऐकली, तुम्हाला सांगतो, घळा 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 माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी रेडिओवर कथा ऐकली त्यांची. मी आप्पासाहेब खोतांनाच पाहून म्हणून बोलवतो. त्याचं कारण ग्रामीण भागातले साहित्यिक आता लिहू लागले. पुण्या मुंबईचं साहित्य आता शेतापर्यंत गेलं, बांधापर्यंत गेलं. आनंद यादव असतील, चंद्रकांत नलगे असतील, भास्कर चंदनचिन्ह असतील, सदानंद मोरे असतील, आप्पासाहेब खोत असतील, विश्वास पाटील असतील, ही माणसं आता लिहू लागली. म्हणून ग्रामीण भागातल्या एखादा लेखक मला मुलांच्या समोर उभा करायचा आहे. कारण तसा एखादा साहित्यिक विचारवंत घडावा. मुलाने आयुष्यात साहित्याबद्दल मनामध्ये आस्था बाळगावी, हा माझा विचार आहे. मला राजकारणी माणसं आणायची नाहीत. मला एखाद्या शाळेत ते शिक्षकांच्या समोर आणि मुलांच्या समोर साहित्यिकच आणायचं आहे. मी साहेब मला सांगत होत, मी ऐकत होतो. आता तुम्ही शाळेच्या सगळीकडे परिस्थिती फार वेगळी आहे. मग शाळा चालवणं फार अवघड काम आहे. संस्काराचा भाग सोडाच. शिक्षकांची तरा तुम्ही बघितली. माझ्या शाळेत एक 4 शिक्षक असे आहेत, त्या 4 शिक्षकांच्यावर मी शाळा चालवलेली आहे. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागतं. अहो काय सांगायचं, 5 मिनटं शाळेत येईल लेट टू लेट, 10 मिनटं शाळेत लेट येईल तो वर्गात थेट, आणि दिवसभर येत नाही शाळेमध्ये तो संस्थेचा सेट. अशी परिस्थिती. पण तरी पण आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून मला आप्पासाहेब खोतांना आणायचं आहे. मराठी साहित्याबद्दल आणि मराठी ग्रामीण लेखकांच्या बद्दल साहेब जे आत्मीयतेने बोलत होते त्याबद्दल मला खरंच बरं वाटलं. आणि मग साहेबांच्या होकाराला होकार देणं मला भाग पडलं. मी म्हणालो ठीक आहे, तुमची इच्छाच आहे. मोरे सर भेटले नव्हते तर मी जरूर येईन. नमस्कार घातला आणि मी परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी उठलो. तोपर्यंत टेबलावरच्या फोनची रिंग वाजली. साहेबांनी फोन घेतला. खरं तर साहेब मला पडद्याच्या बाहेर पोर्चपर्यंत निरोप देण्यासाठी येणारच्या तयारीत होते. खुर्चीतून त्यासाठी ते उठलेच होते. पण मीच म्हणालो थांबा, कशाला फॉर्मॅलिटी, मी जाईन. ए रंगा, साहेबांना पोचव रे, पोर्चमध्ये जा बघू घेऊन. रंगा शिपाई माझ्याबरोबर आला. चला साहेब म्हणाला. आलो मी पडद्याच्या बाहेर आलो. वर्गामध्ये इकडे तिकडे नजर राखली. सगळे वर्गात गोंगाटा सुरू होता. एका बाजूला पलीकडच्या बाजून वर्ग जवळच होता. त्या वर्गामध्ये वर्ग 9वीचा होता. त्या वर्गामध्ये शिक्षक मराठीचा तास शिकवत होते. कारण दुपारची शाळा सुटून 5वा तास सुरू झाला होता, हा किंवा 6वा तास, 5वाच असावा. आणि मराठीचं सर शिक्षक शिकवत होते. त्या काळामध्ये ऐतिहासिक किंवा सामाजिक नाटकातील एखादा नाट्य उतारा क्रमिक पुस्तकात असायचा. वसंत कानिटकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते, इथे वशाळला मृत्यू,
कुसुमाग्रज विवा शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्या नटसम्राट नाटकातला एखादा उतारा, असा एखादा नाट्य उतारा असावा. त्या पाठीमागचा हेतू नाट्य वाचन शिक्षकांनी मुलांना करून दाखवावं. ऐतिहासिक नाटकातला उतारा इतिहास मुलांना कळावा. जी काही मूल्ये शैक्षणिक असतात त्या मूल्यांसाठी हा उतारा असावा. त्यावेळी हा ऐतिहासिक एक उतारा होता नाटकातील, वसंत कानेटकरांच्या नाटकातील उतारा होता. त्याचा आशय असा होता की आग्र्याहून सुटकेच्या वेळी संभाजी महाराजांना 8-10 वर्षाच्या मुलाला, पोटच्या मुलाला शिवाजी महाराज मथुरेत एकट्याला टाकून येतात. कारण त्यांना बरोबर घेऊन येणं हे धोका होता. म्हणून पुढं काही महिन्यांनी संभाजी महाराज येतात. शिवाजी महाराज महाराष्ट्रात रायगडावर पोचल्यानंतर पुढे संभाजी महाराज मोठे होतात आणि आपल्या पत्नीला येसूबाईला म्हणतात की मी 8 वर्षाचा एकुलता एक मुलगा असताना सुद्धा आबासाहेबांनी मला मथुरेत एकट्याला टाकून आले. आबासाहेबांचं आमच्यावर प्रेमच नाही. ही गोष्ट येसूबाईला संभाजी महाराजांनी सांगितली. संभाजी महाराजांना सांगितलेली ही गोष्ट येसूबाईने आबासाहेबांना सांगितली. तेव्हा शिवाजी महाराज म्हणजे आबासाहेब एक बाप म्हणून, एक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून जे मनोगत व्यक्त करतात तसा तो उतारा होता. आणि शिक्षक तो उतारा वाचत होते. सुनबाई विचार करा, मोंगल आमच्या पाठीवर सोबती हेरांचा सुळसुळाट कुत्र मागं लागल्यासारखा वाचत होता. मला ते सहन झालं नाही, ऐकवलं नाही. माझे पाय जागच्या जागी थांबले. मी ते नाटक पाहिलं होतं, एकदा नाही 2दा पाहिलं होतं. मी तो उतारा वाचला होता. नाट्य वाचन वर्गामध्ये एकदा केलंही होतं. एकदा 2दा नाही 3 वर्ष सलग. आणि मग मला ते आठवू लागलं, अरे नाट्य वाचन कसं असावं. आणि मीच माझ्याशी बोलू लागलो, सूनबाई, राजाला मागे टाकून यायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? विचार करा, मोंगल आमच्या पाठीवर, सोबती हेरांचा सुळसुळाट, जरा गपलत होती तो राजे गमिनाच्या हाती सापडते. सोनबाई, एकट्याचा जीव धोक्यात असता तर गोष्ट वेगळी होती. पण चिमुकले राजे दौलतीचे वारस, ते जर गनिमाच्या हाती सापडते तर दौलतीचा समूळ उच्छेद झाला असता. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मिठी मारली आणि पत्थराला पाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून नाही हो जाणार. सोनबाई, आम्ही शब्द ऐकले, आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला, पायातलं त्राणच नाहीस झालं, कमरेची समशेर लटपटली. पण दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय रायगड. महासाहेबांची करारी मुद्रा आठवली. आमच्या शब्दासाठी रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. एका वेगळ्याच निर्धारानं, काळीज कातरणाऱ्या मनानं आम्ही चिमुकल्या हातांची राजांची मिठी सोडवली आणि यमुना पार झालो. सोनबाई, त्या रात्री सवंगड्याने आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला, पण आमच्यातल्या तडपडणाऱ्या पित्याचे अश्रू फक्त यमुनाबाईनं पाहिले. वेडा पोर मनात ठेवून वागतो, पण खुल्या दिनानं आमच्याशी बोलला का नाही, बोलला का कधी नाही. जगदम जगदम जगदम. साहेब, रंगा शिपाई माझ्या जवळ आला. मी भानावर आलो. चला, रंगा शिपाई पुन्हा मला म्हणाला. पायऱ्या उतरून मी घरी आलो. घरी आल्यानंतर
शाळेमध्ये घडलेला सगळा प्रसंग मुलांना आणि पत्नीला सांगितलं. सगळ्यांची हसून परिवार झाली. संध्याकाळची जेवणं झाली. 9ची वेळ असावी. फोनची रिंग वाजली. अहो रिंग एवढी नाजूक होती. म्हटलं फडतारेंचीच असणार. फोन उचलला आणि म्हटलं अरे कोण? फडतारे का? सर तुम्ही मला ओळखलं? मी मनात म्हटलं तुला कोण ओळखत नाही. काय काम होतं? अहो हेच ना, तुम्ही मला शब्द दिला होता आमच्या गॅदरिंगला यायला पाहिजे होतं. हो हो खूप वर्षापूर्वी. बघा सर तुमच्या लक्षात आहे, पण यायला पाहिजे. आता माणसं अशी का वागतात हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. फडतारे त्यापैकी एक होतं. अलीकडं बरेच साहित्यिक, नवोदित साहित्यिक असतील. एखाद्या माणसाला, एखाद्या साहित्यिकाला कसं बदनाम करायचं हे जणू त्यांनी व्रतच स्वीकारलेलं असतं. 4-2 पुस्तकं झाली म्हणजे एखाद्या लेखकाबद्दल नको नको ते त्याच्या पाठीमागं बोललं जातं. त्याला अमुकच सवय आहे, त्याचा स्वभावच चिडचिडा आहे, तो माणूस म्हणून घाण आहे वगैरे वगैरे आणि काय बोलत राहतात. करता येईल तेवढी त्याची बदनामी करतात. अशी काही मंडळी साहित्यामध्ये आहेत. त्यापैकी एक हा होता. या माणसापासून सावधच राहिलं पाहिजे. बरं माझा मित्र त्या शाळेत मोरे सर नसता तर मी गॅदरिंगला गेलोच नसतो. पण जास्त आडेवेडे न घेता मी त्याला येतो म्हणून सांगितलं. सर मी तुम्हाला पत्रिका द्यायला येतो. मी चटकन म्हणालो नको नको, कारण माझ्या लक्षात आला हा पत्रिका द्यायला आला की मी त्याला ओळखणार, तो मला ओळखणार. त्यापेक्षा पत्रिका घेऊन येऊ नकोस. मग साहेब तुम्हाला न्यायला यायचं काय गरज नाही. तू न्यायला मला गाडी घेऊन येणार, परत मी तुझ्याबरोबर येणार, परत तू मला सोडायला माझ्या घरी येणार आणि परत तू रिकामा जाणार. 4 हेलपाट होणार. त्यापेक्षा माझा मी गाडी घेऊन येतो. ठीक आहे म्हणालो, येतो म्हणालो. बरं पुन्हा सर एक काम होतं. काय? मानधनाचं काय? पुन्हा माझ्या लक्षात आलं त्या दिवशी केबिनमध्ये साहेबांच्या समोर सुद्धा हेच म्हटलं होतं. जे मला टाळायचं होतं तो तिथेही म्हणाला होता आणि आताही म्हणतो. साहेबांच्या समोर असं म्हणाला होता, साहेब मानधनाचं काय? मुख्याध्यापक मोरे सर म्हणाले, फडतारे सर तुम्ही मानधनाचा विचार करू नका. साहित्यिकांच्या मानधनामध्ये पैशात किंमत करायची नसते. पण माझी ओळख आहे त्याचं काय? तुमची ओळख असेल हो, पण मी मानधन देणार आहे, तुमची काय अडचण आहे? आणि त्यांना गाडी पाठवून द्यायची. एवढ्यापर्यंत ठरलं असताना माझ्या समोर हा परत विचारतोय मानधनाचं काय? आता काय बोलायचा प्रश्न होता. असतात काही काही अशा प्रवृत्तीची माणसे, मी गृहीत धरलं होतं इतक्या वर्षाच्या अनुभवानं. मी चटकन बोलून गेलो, प्रश्न मानधनाचा नाही, मी तुझ्या शाळेत येणार आहे हे मात्र निश्चित झालं. जायचं ठरलं होतं. मधल्या काळात 5-7 दिवस निघून गेले. तो दिवस आला. मी गाडी केली, निघालो. दुपारी 2च्या दरम्यान शाळेच्या जवळ गेलो. ड्रायव्हरला सांगितलं तासाभरात येतो, तू इथं थांब आणि नंतर वरती ये, तुला बोलवण्यासाठी शाळेचा शिपाई पाठवून देतो. त्याचं कारणही तसंच होतं, कारण मी त्या दिवशी नाव सांगितलं नव्हतं. माझा ड्रायव्हर जर तिथं आला तर मी कोणी त्यांना कळणार होतं. मग तासाभरासाठी त्याला रस्त्याच्या बाहेरच थांबवलं आणि फाटकातून आत आलो. माझी नजर समोर गेली. आता रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असणाऱ्या फुलझाडांच्या बाजूनं पाण्याचा शिडकाव मारला होता. सुंदर अशी रांगोळी घातली होती. समोर मंडप होता. सुशोभित असा मंडप दिसत होता. पताका लावल्या होत्या आणि रांगोळीच्या बाजूला, दोन्ही बाजूला RSPची मुलं आणि मुली माझ्या स्वागताला उभी केली होती. कोपऱ्यात वरती फाटकाच्या जवळच शाळेचा बँडचं पथक होतं. मी हळूहळू पुढे निघालो. त्या बँडच्या पथकाकडे सहज नजर गेली. त्या दिवशीचा उंच मुलगा तो मला आणि तो अमर दिसला. पुढे जात असताना मुलांचे शब्द माझ्या कानावर येत होते. अमर त्या उंच मुलाला म्हणाला,
वश्या, त्या मुलाचं नाव मला कळलं. किती वेळ झाला बघ, अजून पाहुणं आलं नाही. वश्या म्हटला, तेच म्हणतोय मी लेका, पाहुणं येणार 2ला आणि मास्तरांनी बेनेनी आम्हाला उभा उन्हात केलंय 12ला. यांच्या बाणी मॅनेजमेंट केली ती. म्हटलं मला हसू आवरत नव्हतं. तेच म्हणतोय म्हटलं लेका, उन्हात थांबलंय बघ, का कॉन्ट्रिब्युशन तापले तुझं, तापायचं राहील का म्हटलं. तरी लेका तुला बेंडात येऊ नको म्हणीत तुला पुरींच्या इम्प्रेशन मारायला पाहिजे होतं. काय इम्प्रेशन मारतोय म्हटलं, माझं डिप्रेशन डाऊन झालं. वश्या उंच होता, थोरा दिसत होता, त्याला बेंडात का घेतला होता त्याचं एक कारण होतं. त्या काळामध्ये बेंड वाजवणारा ढोल जो होतो तो आकारानं मोठा असायचा. त्याला बांधलेल्या चऱ्या पुढच्या पोरानं पाठीमागं हात करून धरायच्या आणि ढोलाच्या पाठीमागं असणाऱ्या मुलानं डाव्या हातानं ती चरी धरायची, ढोलाची दोरी धरायची आणि उजव्या हातानं ढोल वाजवायचा, कारण ढोल अंतराळी धरावं लागायचं. म्हणून त्याला बेंडात घेतला होता. तोपर्यंत त्या मुलांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि आमन म्हटला, वश्या काय रे म्हटलं, तो माणूस बघ की म्हटलं, तो पाहुणा असेल का रे. वश्या म्हटला, काय लेका आंबऱ्या, असला पाहुणा का असतोय म्हटलं. आमन म्हटलं, काय झालं काय झालं काय लेका म्हटलं, चालतोय बघ की कसा म्हटला, तमासगिरासारखा, तरी बरं गणपत पाटलासारखा म्हटला नाही. त्याच्या अंगावरची सफारी बघ की म्हटलं, कवा लग्नात घेतलेली 2 पांढरे फेक झाले. मी गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा म्हणून निघालतो आणि पोरं माझी बिन पाण्यानं हजामत करत होती. तरी पण कानावर शब्द येत होतं. आम्हाला म्हटला, बरोबर आहे तू म्हणतोस ते, आपला पाहुणा असा काय चालत येणार नाही, आपला पाहुणा जीपने येणार आहे म्हटला. हा पुन्हा आमरच म्हटला, वश्या कसा आला नसेल रे म्हटलं, काय कायला जीप पंक्चर झाली असेल काय कुणास ठाऊक. वश्या म्हटला, का पंक्चर नसेल मग ॲक्सिडेंट झाला असेल. मग तर मी जागच्या जागीच थांबून त्यांच्याकडे बघितलं, काय करावं मला कळत नव्हतं. आमर म्हटला, का वश्या चांगलं बोल की, हा का मरू दे की मेला तर पाहुणा म्हटला, तुला काय स्वतः लागतंय. शिक्षकांना गॅदरिंग शुक्रवारी शनिवारी सुट्टी आणि पोराला इथल्या इथं सुट्टी. मी शाळेचा गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा म्हणून निघालो होतो. पोरं माझं दिवस घालत होतं, दिवस झकमरीत हळूहळू पुढं निघालो. तरी पण वश्या आमर म्हटला, वश्या त्या पाहुण्याकडे काय बघतोस, त्या पोरींच्याकडे बघ, पोरींच्याकडे बघ, गजरे कवाच वाळून गेल्यात. खरंच होते तेच. हळूहळू पोरच्या जवळ आलो, पोर्चवरती पाहिलं, कपाळी सर पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसत होते, फडतर सर नवीन सुंदरपैकी कपड्या दिसत होते, छत्रश्री बाजूला दिसत होते, मुख्याध्यापक मोरे सर दिसत होते. माझी नजर शोधत होती माझे मित्र मोरे सरांना, पण मोरे सर दिसलेच नाहीत. कोपऱ्यामध्ये बघितलं, दिसल्या. कदमबाई बी दिसल्या, रंगा शिपाई दिसला. मी पायऱ्या चढून वरती आलो, माझ्याकडं कुणीच बघितलं नाही आणि कुणीच मला हिंगलं नाही. रंगा शिपाई तेवढा जवळ आला, माझ्याकडे बघून हसला, चला म्हणाला. तोपर्यंत मीच साहेबांच्या हातात हात दिला. साहेबांचं लक्ष माझ्याकडे दिलं. तुम्ही आला? होय म्हटलं. आम्ही दोघं केबिनमध्ये गेलो. साहेब आपल्या खुर्चीत बसले, मी नेहमीच्या जागेच बसलं म्हणायचं. पूर्वीच्या बाजूला ज्या खुर्च्या होत्या पश्चिमेला तोंड करून खुर्चीत बसलो आणि समोर पाण्याचा तांब्या होता. ताजं पाणी म्हणून प्यालो आणि साहेब माझ्याकडे बघत मला म्हणाले, तुम्ही आला? आप्पासाहेब खोत कवा आल्यात? मी नाव सांगणार होतो तोपर्यंत ते असे म्हणाले, आप्पासाहेब खोत कवा आल्यात? मी गॅसवर आहे. त्या दिवशी वाघाव बसले होते, आता गॅसवर आहेत. मी खाली वाकून बघितलं, खुर्चीच होती. तरी बरं बायकून लाईटर दिला नव्हता. तोपर्यंत रंगा शिपाईने माझ्याकडे चहा घेऊन आला, गॅदरिंगचा चहा. 12 वाजता चुलीवर ठेवलेला आणि 2 वाजता देत होता. चहाकडे बघितलं, चहावर तवंग आला होता. चहा जर प्याला असतो तर चहासुद्धा चढतो हे मला कळलं असतं. मला म्हटलं चहा नको.
तो चहा घेऊन गेला. मी रंगा शिपायाला म्हटलं, अरे तो रंगा शिपाई परत मागा आला, पडद्याजवळ गेला होता. अरे आपले मोरे सर आलेत की नाहीत? आलेत की. मग कुठे आहेत ते? रिप्रेझेंटमेंट डिपार्टमेंटला आहेत. अरे बोलव त्यांना, बोलवतो. ते बाहेर गेलं. साहेब मला सांगत होते की आता गॅदरिंगला मोरे सर आलेत आमचे. हो कालच आलेत ते. ए रामा जा रे बोलव जा. रामाही बोलवाय गेला. थोड्या वेळ निघून गेला. मी सांगावं म्हणतो तोपर्यंत साहेबांनी बेल मारली. रंगा शिपाई जात्याला मागा आला. काय झालं? फडतरे सरांना बोलो. 2 वाजून गेले. रंगा फडतरे सरांना बोलवून आण. अजून पाहुणे आले नाही. 2 वाजून गेले. रंगा शिपाई फडतरे सरांना बोलवायला निघून गेला. रंगा शिपाई फडतरे सरांना घेऊन आत आला. फडतरे सर आत आले. म्हटले, सर मला बोलवलं? अहो तेच 2 वाजून गेले, अजून पाहुणे आले नाहीत. काय काळजी करू नका सर, कालच मी जाऊन पत्रिका देऊन आलोय. अरे बाप रे, किती लबाड कवी, लबाड. काल पत्रिका देऊन आलो म्हणते. आणि आत्ताच मला मोबाईलवर फोन आला होता, एक 10 मिनिटात येतील म्हणाले. फडतरे सर निघून गेले आणि रंगा शिपायला म्हटलं, अरे जा ना त्यांना बोलवून आण, आमच्या मोरे सरांना आहेत तिथे. अरे कुठं आहेत? बोलवून आण. माझ्या पोटात गोळा येत होता, मी पुन्हा पाणी प्यालो. नाव सांगायचं कसं हा मला प्रश्न पडला होता. तोपर्यंत कपाय सर आत आले, खुर्चीवर बसले आणि साहेबांच्याकडे बघत म्हणाले, काय सांगत होतो तुम्ही आणि काय सांगताय? तेच की 2:15 वाजून गेले, अजून आले नाहीत तुमची आप्पासाहेब खोत. तुम्हाला सांगत होतो त्या फडतरे सरांच्या नादाला लागू नका, ते तुम्हाला गंडीवतील. तुम्ही ऐकलं नाही. आता तुमचा आप्पासाहेब खोत येईल बी आणि नाही बी. अगोदरच अस्वस्थ झालेले मोरे सर म्हणाले, फडतरे सरांच्यामुळं पाहुणे येणारे निश्चित झालं होतं. आणि मग मोरे सर कपाय सरांना म्हणाले, कपाय सर उगाच तुम्ही माझं डोकं खाऊ नका, तुमचं तुम्ही काम करा. माझं काय काम पूर्णपणे मी केलेलं आहे. 12 वाजता मुलं स्वागताला उभा केलेत, स्टेजची तयारी पूर्ण केलेली आहे. उदबत्ती, नारळ, सर्टिफिकेट, टेबल क्लॉथ, फुलदाणी, माईक जोडलेला आहे. बैठक व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे, कसलीही अडचण नाही. मग तुम्ही इथं का? फोरांच्याकडे जावा. पाटील सर तिथं आहेत, ते तिथंच बसले. मी मोरे सर याची वाट बघत होतो. मी कपाय सरांनी असे म्हटल्यावर त्यांच्याकडे बघत होतो. नको काय करायला गेलो एक आणि झालं एक, असंच मला वाटत होतं. तोपर्यंत छत्रे सर आत आले आणि आनंदित चेहरा करून म्हणाले, मोरे सर आनंदाची बातमी. साहेब उठलेच. काय पाहुणे आले? छत्रे सर म्हटले, नाही मग गाय व्याली. अहो कुणाला कशाचा आनंद, कुणाला कशाचा आनंद. ह्याने 4 दिवस रजा काढली होती, गाय व्याली म्हणून त्याला आनंद झाला. मी आला हसायचं तरी कसं. मी छत्रे सरांच्याकडे बघत होतो, ते माझ्याकडे बघत होते. ते बी तिथंच बसले. तोपर्यंत कदमबाई आत आल्या, त्याही तिथंच बसल्या. मी आता कपाळे सरांच्याकडे बघत होतो, मोरे सरांची वाट बघत होतो. आता काय करावं मला कळत नव्हतं. तोपर्यंत फडतरे सर आत आले, तेही तिथं बसले. सगळेजणच बसले. मोरे सर येतील म्हणून मी पडद्याकडे बघत होतो. तोपर्यंत अमरच आत आला आणि म्हणाला, सर वशानं ढोल फोडला. उठलाच कपाळे सर. जातो म्हणजे त्या वशानं फार गंमत लावलेली आहे. 2 दिवस झालं कसलंही काम करत नाही, ते त्याला जरा चोपला पाहिजे. हेडमास्तर मोरे सर म्हटले, शांत राहा कपाळे सर, मी सांगतोय म्हणून शांत राहा. 2 दिवस झालं पोरं तुमच्यावर तक्रार करतायत, वशा तुमच्यावर हात टाकल, शक्यच नाही. मी सांगतो म्हणून खाली बसा. पाय आपट्यात ते खाली बसले. आता तर माझं सांगायचं धाडसच होईना. तोपर्यंत रंगा शिपाई आत आला आणि म्हणाला, साहेब मॅनेजमेंटची माणसं आलेत, येणार म्हटले. येणार. एरवी बोंबलायला मिटिंगला बोलवलं तर कोणी येत नाही. कोण शेतात असतोय, कोण डेअरीत असतोय, कोण सोसायटीत असतोय, कोण घरात असताना नाही म्हणून सांगतोय. आज येणार म्हटले.
आप्पासाहेब खोतांचं कथाकथन ऐकाय पाहिजे की नाही म्हणून येणार. जा म्हटले पलीकडच्या ऑफिसमध्ये त्यासनी बसव, चहा पाणी दे, बिस्किट दे, चिवडा पिवडा दे आणि जरा नादेव त्यासनी नादेव. शिपायांनी नादवाय चांगलं माहिती असते. आणि शिपाई अगोदर चहा पाण्याला आणलेलं साहित्य जे असतं, चहा असतील, बिस्किट असतील, चिवडा असेल, जे काय असेल ते ठेवायचं किच्चं आणि द्यायचं किच्चं ठरवूनच ठेवलेलं असतं. ते गेला रंगा शिपाई त्यांना नादवायला. आता म्हटलं सांगावं, पण आता सगळेच ऑफिसमध्ये आलेले. तोपर्यंत रंगा शिपाईच आत आला का ते रामा शिपाई आत आला आणि मला म्हणाला, साहेब आले बघा मोरे सर. माझे मोरे सर मित्र आत आले आणि माझ्याकडे बघून म्हणाले, नमस्कार आप्पासाहेब, अलभ्य लाभ. मी उठलो आणि त्याला मिट्टी मारली आणि भिंतीकडे तोंड केलं, कारण ह्याच तोंड सारखं दावायसारखं जागा राहिली हवी. परत मित्र असला म्हणून काय झालं, मिट्टी तर किती उशीर मारायची का, अवघड असला म्हणून काय झालं, मिट्टी तर कुठं मारायची. मिट्टी सोडून मी मुख्याध्यापकांच्याकडे बघितलं. मुख्याध्यापक मोरे सर आश्चर्यचकित होऊन उठून उभं राहिले. कपाळे सरांच्याकडे बघितलं, सगळेच उठून उभं राहिले होते. मोरे सरांच्याकडे बघितलं, त्यासनी आनंद गगनात मावत नव्हता. मीच आप्पासाहेब खोत म्हटल्यावर. कपाळे सरांच्याकडे बघितलं, कपाळे सरांचा कपाळ मोक्ष झालता. छत्री सरांच्याकडे बघितलं, त्यांना गाय व्यालाचा आनंद झाला होता. अनिल फडताड्यांच्याकडे बघितलं, त्या माणसाला 2-4 कविता सुचल्या असतील असा भावूक चेहरा जाऊन प्रश्नांकित चेहरा तयार झाला होता. आणि कदमबाईंच्याकडे बघितलं, आई शपथ कदमबाई पुन्हा लाजल्या. आणि साहेब माझ्याकडे बघत म्हटले, काय आप्पासाहेब तुम्हीच आहे म्हणून नाव सांगायचं नाही. मी म्हटलं तुम्ही तर केव्हा विचारलं होतं, काय झालं हे कळना. आमच्या मोरे सरांनी ते सगळ्यांच्याकडे बघत बसले आणि मग त्यांना खरी वस्तुस्थिती कळली. हसता नसता पुरेवाट झाली. माझ्या फडतारे सर, कपाळे सर केव्हाच निघून गेले होते. कदमबाईंना आणि छत्रे सरांना, रंगा शिपायांना आणि साहेबांना, माझे मित्र BK मोरेंना खूप आनंद झाला होता. गॅदरिंग छानपैकी झालं. बक्षीस वितरणचा कार्यक्रम झाला, सुंदर भाषण झालं, कथा सांगितली, पुन्हा चहा पाणी झालं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. मी गाडीत येऊन जीपमध्ये बसलो, कारण तोपर्यंत मी रंगा शिपायाला जाऊन ड्रायव्हरला जीप आत आणायला सांगितलीच होती. मुख्याध्यापक माझ्याजवळ आले. मी गाडीत बसलो असताना मला म्हणाले, तुमच्या गाडी भाड्याचे पैसे ड्रायव्हरकडे दिलेत आणि तुमच्या मानधनाचे पैसे फडतारे सरांच्याकडे पाकिट दिले. फडतारे सरांच्याकडे दिले म्हटलं माझ्या पुन्हा पोटात गोळा आला. त्याला दिलंय म्हटलं, पण ते देतंय का नाही मला कोणाला ठाऊक. 2 मिनिटं निघून गेली. फडतारे सर गडबडीने येताना दिसले. एका हातात एवढा मोठा गट्ट्या होता, दुसऱ्या हातात पाकिट होतं. ते माझ्याकडे देत म्हटले, ही तुम्हाला भेट आणि हे मानधनाचं पाकिट. मी सगळ्यांना नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. घरी आल्यानंतर मुलांनी गट्ट्या सोडला आणि बायकोनं मानधनाचं पाकिट उघडून बघितलं. आत फक्त तिला पत्रच दिसलं. पुन्हा तिनं पाकिट चाळलं, पाकिटात पैसे नव्हते. तोपर्यंत मुलांनी गट्ट्या सोडला होता. पत्नी म्हणाली, म्हटली अहो यात पैसे नाहीत. मी मनातल्या मनात हसलो. हे असं घडणार होतं हे मलाही माहिती होतं. मी तिच्या हातून तो कागद घेतला. पूर्णपणे एक आखीव ताव, पूर्णपणे माझं कौतुकच होतं. आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये ताक लिहिलं होतं, ताजा कलम. तुमच्या मानधनाचे पैसे मी ठेवून घेतलेले आहेत, त्याबदली अंतरीच्या खुणा हृदयीचा उमाळा या कथासंग्रहाच्या 100 प्रती दिलेत. महाराष्ट्रभर फिरताच 50% जरी विकल्या तरी मानधनाच्या दुप्पट पैसे मिळतील. मी कपाळावर हात मारला आणि माझ्या पुढं प्रश्नचिन्ह उभा राहिलं. माणसाशी का वागतात मित्र, माणसाशी का वागतात यासाठीच माझा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फिरत राहतो. माझ्या नशिबानं, माझ्या पूर्वपुण्याईनं मला भलीच चांगली माणसं भेटत गेली.
भेटतात काही काही माणसं अनिल फडतऱ्यांसारखी, पण मी मात्र माणसांच्या शोधात आहे. अशा माणसाशी का वागतात? असाच प्रवास करत करत तुम्ही कधीतरी कोल्हापूरला आलात तर महालक्ष्मीचे दर्शन घ्या. तिथून जवळच ज्योतिबा फार मोठे देवस्थान आहे, त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्या. त्याच्याच पायथ्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यात जाकली नावाचं माझं छोटंसं गाव आहे. या खेडेगावात मी राहत असतो. ज्योतिबाच्या पायथ्याला असणाऱ्या गावी तुम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या गावी मला भेटायला या. तुम्ही साक्षात ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर मी तुमचं दर्शन घेईल. मला देव भेटल्याचा आनंद होईल. मी माझ्या घरचं ताजं पाणी तुम्हाला देईन. अहो, मी माझ्या बायकोला चहा करायला सांगेल, ती माझं ऐकेल. तेवढं माझं अजून वजन आहे आणि तेवढं भावनिक नातं आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी तुम्हाला अंतरीच्या खुणा हृदयीचा उमाळा या कविता संग्रहाची एक प्रत काढेन, माझी स्वतःची स्वाक्षरी करीन आणि ही प्रत विनामूल्य तुम्हाला सप्रेम भेट देईन. एखाद्या कवीचा कविता संग्रह रसिकापर्यंत पोहोचवल्याचा आनंद मला मिळेल, आनंद तरी मला मिळेल.